B.Ed प्रथम वर्ष प्रथम सत्रामधील कोर्स क्रमांक 3 अंडरस्टँडिंग डिसिप्लिन अँड सब्जेक्ट यामधील युनिट क्रमांक 4 अंडरस्टँडिंग हॉस्पिटॅलिटी अँड हॉर्टिकल्चर म्हणजेच आदरातिथ्य व उद्यानविद्या यांचे आकलन. सर्वप्रथम आपण आदरातिथ्य म्हणजे काय याची थोडक्यात संकल्पना व अर्थ आपण अभ्यासणार आहोत. आजच्या शिक्षण पद्धतीचा विचार करता विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावर मिळवलेले ज्ञान हे त्याच्या जीवनातील प्रत्यक्ष वापरात येण्यासाठी समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांच्या मध्ये उत्तम संप्रेषण करण्यासाठी आणि मिळालेल्या ज्ञानाचा किंवा अंतर्ज्ञानाचा वापर स्वतःला होतो का, त्याच्यामध्ये असलेल्या किंवा दडलेल्या क्षमताचा वापर करण्यासाठी काय करता येईल याचा विचार करून आज आपण आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन स्वीकारण्याचा प्रयत्न करत आहोत. आदरातिथ्य व उद्यानविद्या या नवीन आणि समाजाला उपयुक्त अशा दोन विद्याशाखा विकसित झालेल्या आहेत. या दोन्ही विद्याशाखांचा अभ्यास केल्यानंतर आपणास असे लक्षात येईल की या स्वतंत्र विद्याशाखा नाहीत तर त्या अनेक विद्याशाखांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. आदरातिथ्य व्यवस्थापन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट ही विद्याशाखा पर्यटन क्षेत्राशी अधिक जवळीक असणारी शाखा आहे. तर उद्यानविद्या म्हणजेच हॉर्टिकल्चर ही शाखा कृषी क्षेत्रावर आधारित ज्ञान शाखा आहे. भारतीय संस्कृतीचा विचार करता आपणास या दोन्ही शाखांचा उपयोग शिक्षणामध्ये चांगल्या प्रकारे करता येईल की ज्यामुळे नवीन शिक्षकांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोनाबरोबरच सांस्कृतिक व सामाजिक दृष्टिकोन विकसित होईल. सर्वप्रथम आपण पाहूया आदरातिथ्याची संकल्पना व त्याचा अर्थ. आदरातिथ्य याला इंग्रजीमध्ये हॉस्पिटॅलिटी असे म्हटले जाते. हॉस्पिटॅलिटी हा शब्द लॅटिन भाषेतील हॉस्पेस या शब्दापासून तयार झाला आहे आणि याचा अर्थ होस्ट, गेस्ट किंवा स्ट्रेंजर असा म्हणजेच यजमान, पाहुणे किंवा अनोळखी व्यक्ती असा होतो. आदरातिथ्य या संकल्पनेमध्ये यजमान आणि अतिथी यामधील संबंधाचा विचार केला जातो. यजमान यामध्ये यज या शब्दाचा अर्थ यज्ञ असा होतो. यजमान म्हणजे यज्ञाचे आयोजन करणारा तो. तसेच अतिथी अर्थ ज्याला वेळेचे बंधन नाही, तो कधीही येऊ शकतो, त्याला वेळेचे काळाचे बंधन नसते. कधी तो प्रवासात असताना येईल, कधी तो विशेष प्रयोजन करून येईल, तर कधी तो अनाहूत म्हणून सुद्धा येईल. प्राचीन काळी एखादा प्रवासी प्रवास करत असताना एखाद्या गावात आला तर त्याला एखाद्याच्या घरात, मठात, मदरशामध्ये, धर्मशाळेत तो राहत असे. त्यावेळी प्रवाशाच्या राहण्याची, जेवणाची, स्नानाची, मनोरंजनाची जबाबदारी ही तेथे राहणारे लोक करीत असत. भारतीय संस्कृतीमध्ये मातृदेवोभव, पितृदेवोभव, आचार्य देवोभव आणि अतिथी देवोभव अशी श्रुतीची आज्ञा आहे. जर देवाची पूजा करायची असेल तर तू प्रथम मातेची पूजा कर, पित्याची पूजा कर, पशुचा माणूस करणारा सद्गुरू, आईबापाने देहच दिला परंतु गुरुने ज्ञानचक्षु दिले, त्या गुरुची तू पूजा कर. आणि अतिथी तर परमेश्वराचा अवतार आहे, तेव्हा त्या अतिथीची सुद्धा तू पूजा कर की ज्यामुळे परमेश्वराचीच पूजा होईल. आपल्या संस्कृतीचा अभ्यास करत असताना प्रभू श्रीराम आणि शबरी तसेच श्रीकृष्ण आणि सुदामा मधील शबरी आणि सुदामा यांनी केलेले आदरातिथ्य आपल्यास बरेच काही शिकवून जाते. सुदामा निर्धन होता तर श्रीकृष्ण हा द्वारकाधीश होता, पण सुदाम्याने दिलेले पाण्यात भिजवलेले पोहे श्रीकृष्णाने हसत हसत ग्रहण केले. त्यामध्ये सुदाम्याचे प्रेम आणि भक्ती तर श्रीकृष्णाने आपल्या मित्राबद्दल असलेला जिव्हाळा प्रतिबिंबित होतो. भारतीय संस्कृती सर्वव्यापी आहे असे आपण म्हणतो. त्यावेळी तेथील भौगोलिक परिस्थितीचा, प्रेक्षणिक स्थळांचा, लोकसंस्कृतीचा, धर्मस्थळांचा अभ्यास आणि भेटी देणाऱ्या पाहुण्यांचा वावर किंवा भेटी देण्याचे प्रमाण वाढतच गेल्याचे आपणास दिसून येते. त्यामधून आदरातिथ्य करणे हे सुद्धा कसे करावे, कसे असावे किंवा आहे हे पाहणे गरजेचे आहे. भारतीय आदरातिथ्याचा विचार करत असताना त्यामध्ये अतिथीचे स्वागत करताना 5 घटकांचा समावेश होतो. ते 5 घटक राहत असलेल्या खोलीमध्ये धूप लावणे, यजमान आणि अतिथी जेथे बसणार आहेत त्याच्यामध्ये दिवा लावणे, खाण्यासाठी फळांचा आणि गोड पदार्थांचा समावेश करणे, औक्षण करत असताना अक्षता म्हणून तांदळाचा वापर करणे, डोक्यावर गंध लावणे आणि शेवटी अतिथीला फूल, हार किंवा पुष्प
पुष्पगुच्छ देणे यांचा समावेश होतो. पर्यटन हा एक उत्तम व्यवसाय झाला आहे. भारतामध्ये सुद्धा अनेक प्रेक्षणीय स्थळे आणि ऐतिहासिक वास्तू आहेत. याचा वापर आपण पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी केलेला आहे. त्यामधूनच भारतीय पर्यटन संस्थेने ब्रीदवाक्य हे अतिथी देवो भव असे केलेले आहे. जागतिक स्तरावर राजकीय क्षेत्रात यश प्राप्त करायचे असेल तर येणाऱ्या पाहुण्यांचा योग्य सन्मान करण्यासाठी आदरातिथ्य अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आदरातिथ्य व्यवस्थापन ही विद्याशाखा शिक्षकांना सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण शाळेत प्रवेश घेणारा विद्यार्थी हा सुरुवातीला अतिथी असतो, तर शिक्षक हे यजमान असतात. शाळेत सुरू होणारा ज्ञानरूपी यज्ञ व्यवस्थित पार पाडण्यासाठी शिक्षणामधील विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हे शिक्षकाचे कर्तव्य मानले जाते. विद्यार्थी जर शाळेमध्ये रमला तरच तो उत्तम प्रकारे ज्ञान ग्रहण करू शकेल आणि मगच आपणास बी वा शिरवाडकरांच्या कवितेमधील ओळी सारखे म्हणता येईल की ही आवडते मनापासून शाळा, जसा लावी ते लळा माऊली आपल्या बाळा. तर अशा प्रकारे आपण आदरातिथ्याची संकल्पना पाहिली आहे. तर आपण पुढचा घटक पाहणार होतो म्हणजे आदरातिथ्यामधील बहुसांस्कृतिकतावाद म्हणजे काय. बहुसांस्कृतिकता ही संकल्पना अभ्यासण्यापूर्वी आपल्याला संस्कृती म्हणजे काय हे पाहणे अपेक्षित आहे. सुरुवातीला आपण संस्कृती म्हणजे काय त्याचा अर्थ आणि संकल्पना सर्वप्रथम पाहूया. व्यवहारात आपण सगळेजण संस्कृती या शब्दाचा नेहमी वापर करत असतो. चांगले शिक्षण, चांगली राहणी, चांगली भाषा, चांगली आर्थिक स्थिती, चांगला सामाजिक दर्जा, बोलण्याच्या चालण्याच्या चांगल्या सवयी, कला अभिरुची ही सुसंस्कृत व्यक्तीचे लक्षणे मानली जातात. या लक्षणाचा अभाव असलेली व्यक्ती आपण असंस्कृत म्हणून ओळखतो. म्हणजेच इथे व्यक्तीच्या स्वभावाची, विचारांची, मूल्यांची आपण दखल घेत नाही, परंतु संस्कृती ही संज्ञेची अनेक तज्ञांनी व्याख्या करून तिचे स्वरूप आणि व्याप्ती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. संस्कृती या मराठी शब्दाला समानार्थी इंग्रजी शब्द आहे, तो म्हणजे कल्चर. संस्कृती हा शब्द संस्कृत भाषेमधून आलेला नाही. शास्त्रज्ञांच्या मतानुसार संस्कृती या संकल्पनेत मानवाच्या आणि समाजाच्या सर्वच अंगांचा समावेश असतो. कला, साहित्य, विशेष रूढी, परंपरा, चालीरीती, श्रद्धा, मूल्ये, विचार हे सर्व संस्कृतीचे घटक आहेत. व्यक्तीचे दैनंदिन व्यवहार, आचार विचार, राहणीमान, पोशाख याबरोबरच त्याचे आध्यात्मिक, धार्मिक विचार तसेच त्यांचे तत्वज्ञान यांचाही समावेश या संस्कृती संकल्पनेमध्ये होतो. यासाठी संस्कृतीच्या संदर्भामध्ये E.B. टेलर यांनी आपली संस्कृतीची व्याख्या या प्रकारे स्पष्ट केली आहे. कल्चर इज दॅट कॉम्प्लेक्स होल विच इन्क्लूड्स नॉलेज, बिलीफ्स, आर्ट, morals, law, customs and any other capabilities and habits acquired by man and as a member of the society. अशा प्रकारची व्याख्या E.B. टेलर यांनी स्पष्ट केली आहे. साने गुरुजी आपल्या भारतीय संस्कृती या पुस्तकामध्ये संस्कृतीबद्दल असे म्हणतात. भारतीय संस्कृतीला अनेक वैशिष्ट्यपूर्ण पैलूंचे त्यांनी दर्शन आपल्या पुस्तकामध्ये घडवले आहे. त्यांच्यामध्ये संस्कृती म्हणजे तिच्या आत्म्याची भेट, अंतरंगाचे दर्शन, गाभाऱ्यात प्रवेश, एक विशेष जीवनदृष्टी होय. तर विनोबा भावे असं म्हणतात. विनोबा भावे संस्कृती बाबतीमध्ये म्हणतात सत्कृत्यांची परंपरा म्हणजेच संस्कृती होय. वरील सर्व विवेचनावरून आपल्याला असे लक्षात येईल की संस्कृतीमध्ये मानवाच्या बौद्धिक, नैतिक, सामाजिक व आध्यात्मिक अंगांचा तसेच मूल्यांचा समावेश होतो. प्रत्येक देशाची संस्कृती भिन्न असते हे आपण जाणतोच. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या उक्तीप्रमाणे देश तितक्या संस्कृती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. प्रत्येक देशाची, प्रत्येक प्रांतातही आपापल्याला भिन्न संस्कृती पाहावयास मिळतात. जगामध्ये भारतीय संस्कृती ही सर्वात श्रेष्ठ म्हणून ओळखली जाते. भारतही विविध संस्कृतींचे आपल्यास दर्शन घडते. उदाहरणार्थ हिंदू संस्कृती, मुस्लिम संस्कृती, शीख संस्कृती, ख्रिश्चन संस्कृती, जैन संस्कृती, पारशी संस्कृती इत्यादी संपूर्ण जगात भारत हा सांस्कृतिक, भाषिक, धार्मिक आणि वांशिक विविधता असलेला एक वैविध्यपूर्ण देश आहे. आणि विचारशील मानवाच्या मनात जे कंदन उसळते त्याचे सर्व भारतीय संस्कृती आपल्याला आढळते किंवा पाहावयास मिळते. प्रत्येक देशाची संस्कृती भिन्न असते. यातूनच बहुसंस्कृतवाद ही संकल्पना पुढे आलेली आहे. ती म्हणजे बहुसंस्कृतवाद म्हणजेच मल्टी कल्चरलिझम.
अर्थ व संकल्पना. आताच आपण संस्कृती म्हणजे काय ही संकल्पना अभ्यासली. जगात भारतीय संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे आपल्या लक्षात आले असेलच. जगातील प्रत्येक देशाची स्वतःची संस्कृती जपतो. 1970 पासून विविध पाश्चात्य देशात बहुसांस्कृतिकवाद हा एक अधिकृत धोरण म्हणून स्वीकारलेला आहे. 1971 पासून कॅनडामध्ये बहुसांस्कृतिकवादाची चिथावणी देणारी विचारसरणी आहे. तर 1973 पासून ऑस्ट्रेलियाने सुद्धा बहुसांस्कृतिकवाद धोरण स्वीकारले आहे. आफ्रिका, आशिया आणि अमेरिका खंडातील अनेक देश हे भिन्न संस्कृती असलेले आढळतात. काही देशामध्ये समाजवाद हे राजकीय धोरण आढळते, तर काही देशात ऐतिहासिक पार्श्वभूमीनुसार ती भिन्नता पाहाव्यास मिळते. कॅनडानंतर ऑस्ट्रेलियाने बहुसांस्कृतिकवाद स्वीकारला. तर 1950 ते 1960च्या दरम्यान नेदरलँडमध्ये बहुसांस्कृतिकवाद वाढला व रुजला गेला. मलेशिया हा देश बहुसांस्कृतिक समाज म्हणून ओळखला जातो. तेथील स्थानिक मलाय लोक हे वांशिक गट आहेत, तर चिनी आणि भारतीय यांची लोकसंख्या तेथे जास्त आहे. तेथील स्वयंपाकाची पद्धत ही प्रभावी आहे. तिच्यावर मलाई, चिनी, थाई, भारतीय, जावा आणि सुमात्रीय स्वयंपाकाच्या पद्धतीचा प्रभाव पाहावयास मिळतो. भारत हा एक संस्कृती प्रधान देश आहे, परंतु बहुसांस्कृतिकवाद ही संकल्पना भारतात फारशी वापरली जात नाही. तर भारतीय संस्कृतीत सर्वसाधारणपणे विविधतेत एकता ही संज्ञा मोठ्या प्रमाणात वापरली जाते. भारताच्या संस्कृतीला लाभलेला प्राचीन इतिहास, अद्वितीय भौगोलिक प्रदेश, विविध प्रकारची विचारसरणी, भारतीय भाषा, धर्म, नाट्य, नृत्य, शिल्प, संगीत अशा विविधपूर्ण बाबींनी वेगळा आकार प्राप्त झाला आहे. भारताच्या विविध उपखंडात जरी वेगवेगळ्या संस्कृती असल्या तरी भारतीय संस्कृतीत एकता पाहाव्यास मिळते. विविधतेत एकता हे भारतीय संस्कृतीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. कुटुंब संस्था, विवाह पद्धती, भारतीय धर्म, भाषा, योगा, भारतीय स्वयंपाकाच्या पद्धती ही महत्त्वाची वैशिष्ट्ये भारतीय संस्कृतीत आपल्याला पाहाव्यास मिळतात. विविध धर्माचे लोक येथे आनंदाने एकत्र नांदतात. जगातील सर्व संस्कृतीची जननी म्हणून भारतीय संस्कृतीकडे पाहिले जाते. म्हणून भारतीय संस्कृती ही जगात सर्वश्रेष्ठ मानली जाते. बहुसांस्कृतिक वादाच्या व्याख्या. विविध संस्कृती एकाच ठिकाणी अस्तित्वात असणे, जिथे वांशिक, धार्मिक व सांस्कृतिक गट समाविष्ट असतात आणि ज्या संस्कृतीत चालीरीतींना अनुरूप असे वर्तन, सांस्कृतिक अंगीकरण, मूल्य, विचारांचे नमुने आणि संपर्क साधण्याची ढब प्रकट होते, तेव्हा त्यास आपण बहुसांस्कृतिकवाद असे आपण म्हणतो. बहुसांस्कृतिकवाद या शब्दाचा अर्थ आपण पाहिला, यावर आपल्याला असे लक्षात येईल की विविध संस्कृतीमध्ये दिसून येणारी विविधता म्हणजेच सांस्कृतिक भिन्नता, विविधता होय. कल्चरल डायव्हर्सिटी आपल्याला पाहाव्यास मिळते. वंश, धर्म, चालीरीती, आदरातिथ्याच्या पद्धती, मूल्य, विचार या सर्व घटकांना अनुसरून प्रत्येक संस्कृती ही एकमेकापासून भिन्न असते. या विविधतेमध्ये मानवी गटांची विविधता, विशिष्ट प्रदेशातील किंवा संपूर्ण जगातील समाज आणि सांस्कृतिक विविधता ही वैयक्तिक आणि समूहातील भिन्न पार्श्वभूमी, श्रद्धा, वैशिष्ट्ये, पारंपरिक पद्धती, चालीरीती आणि मूल्ये यांचे मिश्रण असल्याचे दर्शविते. संस्कृतीचे वर्गीकरण त्या देशातील संघटनेतील समूहातील लोकांचे वंश, परंपरा, राष्ट्रीयत्व, धर्म आणि भाषा यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, अमेरिकेत विविध संस्कृतीचे लोक एकत्र असलेले आपल्यास पाहावयास मिळतात. म्हणून अमेरिका ही जगातील संस्कृतीचे एकत्रीकरण असलेला देश म्हणून त्याकडे पाहिले जाते. अमेरिकन, आफ्रिकन, अमेरिकन, भारतीय, आशियाई, पॅसिफिक, चिनी, जपानी इत्यादी सर्व लोकांना त्यांची वेगळी संस्कृती आणि ओळख असते. अल्पसंख्याक सांस्कृतिक गटाचे प्रमाणही अशा देशातून वाढत आहे. गेल्या दशकात म्हणजेच सन 2000-2010 या गटांचे प्रमाण 9.7% वाढले आहे. तर 2005 मध्ये अमेरिकेच्या लोकसंख्येच्या 28% हे प्रमाण आहे. तर 2050 पर्यंत हे प्रमाण 50% पर्यंत पोहोचेल असा त्यांचा अंदाज आहे. केवळ विशिष्ट समाज आणि सांस्कृतिक भिन्नता म्हणजे सांस्कृतिक विविधता नव्हे, तर मानवी समाज रचना, त्यातील विविध जीवन पद्धती, जगातील विविध भागातील विशिष्ट परिस्थितीला अंगीकारण्याची कला
या सर्व गोष्टी असे एक नक्षीदार संगमरवरी भांडे म्हणजे सांस्कृतिक भिन्नता होय. लोकांचे विचार, मूल्ये, पार्श्वभूमी, शिक्षणाचे स्तर यामध्ये भिन्नता आढळते. राजकीय, धार्मिक, वैवाहिक, लैंगिक, शारीरिक क्षमता, जीवन अनुभव इत्यादी घटकानुसारही आपल्याला संस्कृतीमध्ये वेगळे पण पाहावयास मिळते. सांस्कृतिक वादाचे फायदे कोणकोणते आहेत? एक, सांस्कृतिक विविधता व भिन्नता भविष्यात खूप महत्त्वाचा घटक आहे. दोन, आदरातिथ्य उद्योग व्यवस्थापनात तिचे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. तीन, जेव्हा आपण एखाद्या संस्कृतीत पोहोचतो तेव्हाच आपण समान विचारापर्यंत पोहोचू शकतो. चार, जागतिक आदरातिथ्य उद्योग बाजारात भविष्यात फायदेशीर ठरण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पाच, ग्राहकांच्या संस्कृती, पार्श्वभूमी, दृष्टिकोन समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे. सहा, सांस्कृतिक भिन्नतेचा अभ्यास करणाऱ्याजवळ ग्राहक आपली स्वतःची ओळख निर्माण करू शकतो व आंतरक्रिया वाढवू शकतो. सात, परस्परांमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण करू शकतो. आठ, कामगार आणि ग्राहक यांच्यामधील विविध समस्या सोडवण्यासाठी क्षमता वाढवली जाते, त्यामध्ये लवचिकता ठेवली जाते. नऊ, व्यवस्थापनातील अडथळे दूर करून ग्राहकांच्या समान संधी, आवडीनिवडी यांचा विचार केला जातो. आणि दहा, अनेक कंपन्या लोकांना प्रोत्साहित करतात व आपल्या नफ्यामध्ये वाढ करतात. त्यांना आपण पुढचा घटक पाहणार होतो म्हणजे आदरातिथ्य व्यवस्थापनातील कायदेशीर दृष्टिकोन कोणते आहेत. कायदेशीर दृष्टिकोन. आदरातिथ्य हा उद्योग इतका वाढला आहे की त्यासाठी शासनाला कायदे करणे, राबवणे गुंतागुंतीचे वाटते. मानवी हक्क, प्रत्येक देशाची शासन प्रणाली, जागतिक स्तरावर किंवा जागतिक विचार कायद्याची चौकट तयार करणे व त्यामध्ये प्रासंगिक बदल करण्याची तयारी प्रत्येक शासनास करणे आवश्यक असते. आदरातिथ्याचे कायदे हे अन्न, पर्यटन, निवास, उद्योगासंबंधी असतात. याचबरोबर बांधकाम, करमणूक, मालमत्ता, पर्यावरण इत्यादी क्षेत्राशी निगडीत कायदे आदरातिथ्याला लागू होतात. म्हणूनच त्याचे व्यवस्थापन करणे जटिल बनते. सार्वजनिक ठिकाणी अन्न भेसळ, अन्न विषबाधा, हॉटेलवरील दहशतवादी हल्ले, अपहरण इत्यादी आंतरराष्ट्रीय प्रकरणातून अतिथींना धोका पोहोचू नये, त्यांचा बचाव करावा, त्यांना न्याय मिळवून द्यावा याचाही संबंध आदरातिथ्य व्यवस्थापनाच्या कायदेशीर दृष्टिकोनातून येत आहे. तर पुढचा घटक पाहणार तो म्हणजे आदरातिथ्य व्यवस्थापनातील कायदेशीर दृष्टिकोनाचा अर्थ काय आहे. अन्न, सेवा, पर्यटन आणि निवास या उद्योगाशी संबंधित कायद्याचा मुख्य भाग म्हणजे आदरातिथ्य कायदे होय. आदरातिथ्य कायद्याचे एकाच क्षेत्राचे कायदे न येता अनेक क्षेत्रातील कायद्यांचा यामध्ये समावेश होतो. जरी आदरातिथ्य कायदे उद्योगाची विविध क्षेत्रे व्यापत असले तरी पर्यटन, निवास, हॉटेल आणि उपहारगृहे हे मुख्य उद्योग आदरातिथ्याशी निगडीत येतात. हॉटेल व उपहारगृह म्हणजेच हॉटेल व्यावसायिकांनी त्यांना संरक्षण द्यावे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये, अचूक त्यांना माहिती पुरवावी, अधिक सेवा त्यांना पुरवावी, गुन्हेगारी दुखापतीपासून पाहुण्यांचे संरक्षण व्हावे, दहशतवादी हल्ल्यापासून त्याचा बचाव व्हावा, त्यांना विषबाधा होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते. त्याचबरोबर अपहरण, स्वच्छ ताजे व अन्न पुरवणे, त्यांची फसवणूक करू नये, त्यांना लुबाडीपासून त्यांचा बचाव व्हावा, त्यांना विश्वासू व माहितीगार वाहतुकीची साधने पुरवणे इत्यादी कामाचे त्यांना कायदेशीर व मानवी व्यवस्थापन हॉटेल चालकांना करावे लागते. वरील सर्व विवेचनावर असे लक्षात येईल की आदरातिथ्य उद्योगाशी निगडीत अनेक क्षेत्रे येतात व त्याच्या अनुषंगाने विविध प्रकारचे कायद्याची जाणीव असणे गरजेचे आहे. फक्त जाणीव असून चालणार नाही तर त्याचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी विविध कायदे प्रत्येक राष्ट्राने विकसित केले आहेत. आदरातिथ्य व्यवस्थापनाशी काही मूलभूत कायदे बनवले जातात. ते कायदे खालीलप्रमाणे आहेत. 1. अतिथी किंवा भाडेकरू नातेसंबंध कायदा. 2. अन्न व पेय कायदे आणि जबाबदारीच्या समस्या. 3. नागरी कृती व्यवस्थापन हक्क. 4. अतिथी गुन्हेगारी कृती हक्क. 5. मद्यपान नागरी हक्क. 6. काम व पगार समस्या. 7. मद्य व मद्य प्रमाणपत्र कायदा. 8. नागरी व आरोग्य विभाग नियम. 10. वय, लिंग, धर्म भेद कायदा. 11. मालमत्ता कर व करार कायदा. 12. वाहतूक कायदे. 13. गट विमा कायदे. वरील सर्व कायदे पाहिल्यास असे आपल्या लक्षात येईल की
आदरातिथ्य उद्योगातील कायदेविषयक समस्यांचे व्यवस्थापन करणे ही एक मोठी जबाबदारी आहे. यानं पुढचा आपण घटक पाहणार होतो म्हणजे आदरातिथ्याची निगडीत कायद्याचे व्यवस्थापन आपल्याला कशा प्रकारे करता येईल. आदरातिथ्य कायदे व्यवस्थापनासाठी त्या देशाने विविध संघटना तयार करून एक संघपणे किंवा संयुक्तपणे काही प्रणाली तयार करावी. त्यासाठी पुढील प्रमाणे त्याचे आपण व्यवस्थापन करता येईल. 1. उपहारगृह निवास मालकांची संघटना. 2. आदरातिथ्य संशोधन संस्था. 3. आदरातिथ्य कायदे परिसंवाद. 4. राष्ट्रीय पर्यटन विकास संस्था. 5. राज्य पर्यटन विकास संस्था. आणि 6. आदरातिथ्य कल प्रवाह. अशा प्रकारचे कायद्याचे व्यवस्थापन करण्यासाठी आपण वेगवेगळ्या व्यवस्थापन प्रणाली स्थापन करू शकतो. त्यावर पुढचा घटक पाहणार होतो म्हणजे असा बहुसांस्कृतिक आणि आंतरराष्ट्रीय आदरातिथ्याच्या समस्या कोणकोणत्या आहेत. आदरातिथ्य हे क्षेत्र अत्यंत वेगाने वाढत आहे. देशाच्या आदरातिथ्य उद्योगामुळे अर्थव्यवस्था बळकट होते, कारण परकीय चलनाचे योगदान यामध्ये होत असते. आदरातिथ्य व्यवसाय हा अन्न सेवा, हॉटेल्स, पर्यटन, निवास, उपहारगृहे आणि वाहतूक सेवा या क्षेत्राशी निगडीत आहे. भारत सरकारने आदरातिथ्य आणि पर्यटन क्षेत्रासाठी 100% थेट विदेशी गुंतवणुकीची परवानगी दिली आहे. अतिथी देवो भव या वचनाप्रमाणे भारताने आदरातिथ्य आणि पर्यटनास चालना देण्याचा प्रयत्न चालू केला आहे. भारताप्रमाणे जगातील सर्व देश आपापली पर्यटन स्थळे सुसज्ज करून, ऐतिहासिक वारसे जतन करून, नवनवीन ठिकाणी विकसित करून पर्यटकांसाठी सवलती देऊन त्यांना आकर्षण करून घेत आहेत. ज्या वेगाने हे क्षेत्र वाढत आहे तितक्याच झपाट्याने त्यामध्ये असणाऱ्या आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्याही वाढत आहेत. सर्वसाधारणपणे संस्कृतीच्या विविधतेमुळे आणि आदरातिथ्यामुळे कोणकोणत्या समस्या निर्माण होईल त्याचा आपण थोडक्यात आढावा या ठिकाणी घेणार आहोत. आदरातिथ्याच्या समस्या, यामध्ये पहिली समस्या आहे हरित आदरातिथ्यासाठी शाश्वत विकास. यामध्ये अशा प्रकारे स्पष्टीकरण दिलेलं आहे. आदरातिथ्य हरित आदरातिथ्य करणे हा एक उच्च भावनिक विषय आहे. लोकांनी यावर पुन्हा नव्याने शाश्वत उत्तर शोधण्यास सुरुवात केली आहे. जागतिक पातळीवर हरित आदरातिथ्याची चळवळ उभा राहत आहे. ही चळवळ 3 घटकांच्या संतुलनावर आहे. ते म्हणजे फायदा, पर्यटक आणि वसुंधरा. प्रॉफिट, पीपल अँड प्लॅनेट. हरित आधारित विकास कार्यक्रम या तिन्ही गोष्टी लक्षात घेऊन समाज आणि पर्यावरण यांना फायदेशीर कसा होईल आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहारिक कसा होईल याकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे. दुसरी समस्या आहे रोजगार खर्च. आदरातिथ्य व्यवस्थापन हे सर्वात मोठा खर्च रोजगारावर होत आहे. सन 2005 मध्ये एकूण खर्चाच्या 44.6% खर्च हा रोजगारावर झाला आहे. त्यामुळे या व्यवस्थापनाला चिंता लागून राहिली आहे. संघटना आणि हक्क यामुळे किमान वेतन कायदा तयार झाला आहे. आदरातिथ्य व्यवस्थापनामध्ये मानवी संसाधनच वापरावे लागते. आदरातिथ्य व्यवसाय यशस्वी व्हायचा असेल तर अतिथी आणि कर्मचारी यांच्यामध्ये सौहार्दपूर्ण आंतरक्रिया म्हणून रोजगार खर्च आणि अतिथी समाधान करताना व्यवस्थापनाला मोठी कसरत करावी लागते. त्यानंतर पुढची समस्या आहे ती म्हणजे बहुसांस्कृतिकता. बहुसांस्कृतिक व्यवस्थापन करणे हे आदरातिथ्याच्या संशोधन आणि विकासापुढील नवीन विचार प्रवाह आहे. आंतरराष्ट्रीय आदरातिथ्याची साखळी मोठ्या प्रमाणात यशस्वी व्हायची असेल तर जगातील विविध संस्कृतीच्या सुविधा एकाच ठिकाणी आणणे गरजेचे आहे. जगातील विविध संस्कृतीच्या पर्यटकांना तोंड देणे कर्मचारी वर्गाला कठीण जात आहे. तर पुढची समस्या आहे कुशल रोजगाराची कमतरता. काही ठिकाणी आदरातिथ्य व्यवसाय वाढीस लागला नाही कारण त्या ठिकाणी भांडवल नाही, म्हणून नव्हे तर कुशल रोजगार मिळत नाहीत. जागतिक आदरातिथ्य व्यवसायापुढे रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उभा राहिला आहे. लोकसंख्या, पगार, पर्यटकांचे पुरेसे समाधान करण्यात अपयश इत्यादी कारणामुळे कुशल कामगार मिळत नाहीत. 5. वाढती स्पर्धा. स्पर्धेमुळे अतिथींना कमी दरामध्ये जास्त सुविधा देऊन आकर्षित केले जाते. जागतिक मंदीमुळे अतिथीच्या घटत्या संख्येमुळे हवामान बदलामुळे व या क्षेत्रामध्ये चढ उतार होत असतो. मंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात दरामध्ये कपात करावी लागते. त्याचबरोबर निवासासह न्याहारी,
वाहन सोय, स्थळ दर्शन इत्यादी सुविधा पुरवाव्या लागतात. परिणाम व्यावसायिक फायदा कमी होतो. पुढची समस्या आहे बाजाराचे विभाजन. पर्यटकांच्या विविध सोयीसाठी राहण्याची विविध ठिकाणे वाढतात, त्या ठिकाणी नवीन बाजार तयार होतो, विकसित होतो, त्याचा जुन्या बाजारावर परिणाम होतो. ठोक दुकाने वाढतात, त्यांच्या स्पर्धा चालू होते, परिणामी स्वस्तात माल विकावा लागतो. 7. अतिथींचा वाढता कृत्रिमपणा किंवा संस्कृतपणा. अतिथी मोठ्या प्रमाणात कृत्रिम झाले आहेत. विविध सुविधा पुरवाव्यात अशी त्यांची इच्छा असते. मध्यवर्ती हवे, करमणुकीची साधने हवीत, चांगल्या खोल्या हव्यात, सर्व काही स्वस्तामध्ये त्यांना हवे असते. त्यात पुढची समस्या आहे ती म्हणजे इंटरनेट आरक्षण पद्धत. आदरातिथ्य व्यवसायातील विविध कंपन्यांनी इंटरनेट आरक्षण सुविधा पुरवल्या आहेत. त्याचा अतिथी फायदा घेतात आणि आरक्षण करतात. आरक्षण करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अति आरक्षणामुळे अतिथींना पुरेशी सुविधा देऊ शकत नाहीत. त्यातून संघर्षाचे प्रसंग उभे राहतात. तर पुढची समस्या आहे उत्पन्न व्यवस्थापन. मंदीच्या काळात कमी दर आणि गर्दीच्या काळात जादा दर असे व्यवसायाचे गणित आहे. योग्य वेळी, योग्य दरात आणि योग्य अतिथीला निवास उपलब्ध करून जास्तीत जास्त नफा कसा करता येईल याची व्यवस्थापनाला कसरत करावी लागते. त्यात पुढची समस्या आहे ती म्हणजे बांधकामाची किंमत. बांधकामासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या सतत वाढीमुळे उद्योग उभारणे महाग होत आहे. त्याचप्रमाणे स्पर्धा असल्याने नवनवीन सुविधा पुरवणे, नूतनीकरण करणे आणि अद्ययावत राहणे यासाठी सातत्याने भांडवली गुंतवणूक करावी लागत असते. बांधकामाच्या वाढत्या दरामुळे व्यवसायातील आर्थिक व्यवस्थापन कोलमडते. तर अशा प्रकारे आता आपण आदरातिथ्य व्यवसायातील बहुसांस्कृतिक आणि आंतरराष्ट्रीय समस्याची माहिती घेतली आहे. आदरातिथ्य म्हणजेच हॉस्पिटॅलिटी ही संकल्पना पाहिली. त्यानंतर आता आपण पुढची संकल्पना पाहणार आहोत ती म्हणजे उद्यानविद्या. त्याला इंग्रजीमध्ये हॉर्टिकल्चर असं म्हटलं जातं. तर आपण पाहूया उद्यानविद्या ही संकल्पना. हॉर्टिकल्चर हा शब्द लॅटिन भाषेतून आला आहे. हॉर्टस म्हणजे गार्डन होय. हॉर्टिकल्चर किंवा उद्यानविद्याशास्त्र ही कृषी शास्त्राची एक शाखा आहे की ज्यामध्ये कला, विज्ञान आणि तंत्रज्ञान, व्यापार याबरोबरच भाजीपाला उत्पादन इत्यादींचा समावेश होतो. उद्यानामध्ये फळे, फुले, औषधी वनस्पती यांचाही समावेश होतो. उद्यानविद्या हे एक असे शास्त्र आहे की त्यामध्ये भोवतालच्या वातावरणाचा, हवामानाचा विचार करून आकर्षक स्वरूपामध्ये वेगवेगळ्या वनस्पतींची लागवड केली जाते. उद्यानविद्या यामध्ये कलात्मक मांडणीला महत्त्वाचे स्थान आहे, कारण उद्यानाचा मुख्य उद्देश मन प्रसन्न करणे हा आहे. उद्यानविद्या ही एक कृषीशास्त्राची किंवा शेतीशास्त्रामध्ये जे नियम किंवा तत्वे वापरली जातात तशाच प्रकारचे नियम किंवा तत्वे उद्यानशास्त्रामध्ये सुद्धा वापरले जातात. उद्यानशास्त्राच्या अभ्यासातून उद्यान विकसित करत असताना आपल्याकडील असलेले शेतीविषयक ज्ञान, कौशल्य, तंत्र यांचा वापर तर उत्कृष्ट उद्यान विकसित होते. उद्यानातून आपणास फळे, फुले, फळभाज्या उपलब्ध होतात. त्याचबरोबर स्वच्छ हवा आणि पर्यावरणाचेही संरक्षण होते. उद्यानामुळे जसे पर्यावरणाचे रक्षण होते तसेच लहान मुलांना, वृद्ध, वयस्कर, आजारी व्यक्तींना स्वच्छ हवा मिळते, तसेच मन प्रसन्न राहण्यास मदत होते. आता पुढचा मुद्दा पाहणार तो म्हणजे उद्यानशास्त्राची व्याप्ती. उद्यानशास्त्र किंवा बागकाम ही कृषीशास्त्राची उपशाखा असल्यामुळे याची व्याप्ती खूप मोठी आहे. समाजाच्या दैनंदिन गरजा विचारात घेऊन याची व्याप्ती निर्धारित केली जाते. बागकामाची व्याप्ती खालील घटकावर आपल्याला स्पष्ट करता येईल. पहिला मुद्दा आहे इमारत बांधकामासाठी लागणारे लाकूड आणि वृक्ष संवर्धन. मानवाच्या मूलभूत गरजांपैकी निवारा ही एक मूलभूत गरज आहे. घर किंवा इमारत लहान असो किंवा मोठी यासाठी लाकडाची आवश्यकता असते. वृक्ष संवर्धन करत असताना त्यामध्ये सागवान, बांबू, जांभूळ, लिंब यासारख्या वृक्षांमधून आपल्याला इमारतीची योग्य असे लाकूड उपलब्ध होत असते. महाराष्ट्रामध्ये विशेषतः विदर्भामध्ये सागवानाच्या मोठमोठ्या बागा असलेल्या पाहाव्यास मिळतात. पुढचा मुद्दा आहे फुलझाडांची निपज किंवा निगा राखण्याचे शास्त्र.
बागेमध्ये जी वेगवेगळी फुलझाडे असतात ती योग्य वाढवण्यासाठी त्याचे रोपण व्यवस्थित करणे आवश्यक असते. रोप तयार करणे, रोपांची लागवड करणे, त्यांची वाढ होत असताना त्यांची काळजी करणे इत्यादी बाबींची माहिती आपल्याला बागकामामध्ये पाहावयास मिळते. रोपांची लागवड केल्यानंतर त्यांना योग्य वेळी खतांचा, पाण्याचा वापर करून तसेच फुलझाडांची योग्य प्रकारे छाटणी करणे आवश्यक असते. या सर्व बाबी आपल्याला उद्यान विद्येतून आत्मसात कराव्यास मिळतात. फुलझाडांची निगा व्यवस्थित राखल्यास फुलांचे उत्पादन वाढते आणि त्यामधून फुलाकडून मिळणारे उत्पन्नही अधिक प्रमाणामध्ये आपल्यास मिळते. तर पुढचा मुद्दा आहे भाजीपाल्याचे उत्पादन आणि विक्री. ज्याप्रमाणे फुलझाडांच्या बागेचे व्यवस्थापन केले जाते त्याचबरोबर भाजीपाल्याचे उत्पादन अधिक होण्यासाठी तसेच योग्य हवामानाला अनुसरून भाजीपाल्यांची निवड करणे आवश्यक असते. याचे उत्पादन घेत असताना रासायनिक खतांचे प्रमाण वाढणार नाही, तसेच कमीत कमी कीटकनाशकांचा वापर करून भाजीपाल्यांचे उत्पादन घेणे आवश्यक असते. भाजीपाला, फळभाज्या यामध्ये जर रासायनिक खतांचे, कीटकनाशकांचे प्रमाण अधिक झाले तर भाजीपाला, फळभाज्या यांचा दर्जा ढासळतो. अन्न म्हणून ते जर पोटात गेले तर वेगवेगळ्या आजारांना आपल्याला सामोरे जावे लागते. हे टाळण्यासाठी नैसर्गिक खतांचा, कीटकनाशकांचा वापर करून उत्पादन घेणे टाळले पाहिजे. त्याचबरोबर त्याची विक्री करत असताना आपण कोणत्या तंत्राचा वापर करावा या सर्व बाबींची माहिती आपल्याला उद्यानशास्त्राच्या अभ्यासातून मिळत असते. तर पुढचा मुद्दा आहे फळांचे उत्पादन व विक्री. भारतातील वाढत्या लोकसंख्येची पोषक आहाराची गरज भागवण्यासाठी दर्जेदार फळांचे उत्पादन वाढवणे आवश्यक आहे. फळांचे उत्पादन वाढवण्यासाठी सुधारित, संकरित वाणांचा व रासायनिक खते यांचे एकत्रितपणे किंवा सुसंगतपणे वापर करून जमिनीची सुपीकता वाढवणे आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये योग्य वापर करून उत्पादन वाढवता येईल. तसेच जमिनीचा पोत, खतांचे व्यवस्थापन करून देखील आपल्याला उत्पादन वाढवता येईल. आपण आपल्या मालाची विक्री स्थानिक बाजारपेठ, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, राष्ट्रीय बाजारपेठेत करू शकलो तर फळांचे अधिक उत्पादन झाल्यास त्या फळावर आपल्याला विविध प्रक्रिया करून त्यातून नवीन उद्योगधंदे आपल्याला उभारता येतील. तर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत तो म्हणजे असा की हिरवळीची किंवा हरळीची मुळे असलेल्या जमिनीचा पृष्ठभाग व त्याचे व्यवस्थापन आपल्याला कसे करता येईल. हिरवळ मोठी असल्यास ती खेळण्यासाठी, पार्टीसाठी आणि लग्न समारंभासाठी वापरता येते. त्यामुळे हिरवळ म्हणजे घराबाहेरच्या खोलीतील गालीचा असेही म्हटले जाते. हिरवळीसाठी खूप मोठी जागा लागते हा एक गैरसमज आहे. बागेतील मोकळ्या जागेतही हिरवळ वाढवता येते. ही जागा चौरस, लंबवर्तुळाकार, गोलाकार, आय किंवा नागमोडी असू शकते. यामध्ये जागेच्या उपलब्धतेनुसार आपल्याला फुलझाडे लावल्यास उद्यान आकर्षक बनवता येते. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे असा की हिरवळीचे साधारणपणे 3 प्रकार पडतात. हिरवळ ही 3 प्रकारची असते. त्यामध्ये पहिला प्रकार आहे म्हणजे शोभिवंत हिरवळ, दुसरा प्रकार आहे नेहमीच्या वापराची हिरवळ आणि तिसरा प्रकार आहे तो बिनगवताची हिरवळ. तर याची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला प्रकार आहे तो म्हणजे शोभिवंत हिरवळ. नाजूक गवताची मखमली हिरवळ केवळ लांबून बघण्यासाठी योग्य असते. ही हिरवळ खर्चिक असून पायाने तोडविण्याच्या कामाची नसते. या हिरवळीस हे टूल, बेंड क्रास हे गवत वापरतात. गर्दीने किंवा वर्दळीने ही हिरवळ खराब होते. दुसरा प्रकार आहे हिरवळीचा तो म्हणजे नेहमीच्या वापराची हिरवळ. या हिरवळीचे गवत जाडे भरडे असते. मुलांचे खेळणे, बागडणे, चालणे या गोष्टी ही हिरवळ सहन करू शकते. यासाठी खर्चही कमी येतो. परंतु हिरवळीचे गवत झपाट्याने वाढत असल्याने त्याची वारंवार छाटणी करावी लागते. बागेत हिरवळ तयार करत असताना कोणत्या हेतूसाठी ती करत आहात ही लक्षात ठेवून ती हिरवळ वापरणे फायद्याचे ठरते. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे बिना गवताची हिरवळ. या प्रकारची हिरवळीत एक गवत नसून संपूर्ण जमीन झाकली जाते आणि जमिनीचा पृष्ठभाग आकर्षक दिसतो. दररोजच्या वापरासाठी ही हिरवळ योग्य नसते. या हिरवळीवरून चालल्यानंतर हवेमध्ये सुगंध दरवळतो. बागेमध्ये ज्यावेळी हिरवळ तयार केली जाते तेव्हा धामण किंवा अंजन, बरसोम, व्हाईट फ्लोअर ग्रास, चायना ग्रास यांची निवड केली जाते. त्यांना आपण पुढचा मुद्दा पाहणार तो म्हणजे असा की वायनरी उद्योगासाठी द्राक्ष उद्योग किंवा द्राक्षाची लागवड.
जगामध्ये वाईन उद्योगासाठी वेगवेगळ्या फळांचा वापर केला जातो. यामध्ये हिरव्या, तांबूस, काळ्या रंगाचे द्राक्ष वापरले जातात. कमी जागेमध्ये अधिक उत्पादन, आर्थिक फायदा देणारे पीक म्हणून द्राक्ष बागायतीकडे पाहिले जाते. महाराष्ट्रामध्ये नाशिक विभागात वायनरीसाठी उपयुक्त असणाऱ्या द्राक्षांची लागवड केली जाते. उद्यानविद्या, संकल्पना, व्याप्ती आणि महत्त्व. उद्याने घराभोवती, इमारतीभोवती, शासकीय कार्यालयाभोवती, शाळेभोवती विकसित केले असले तरी मोठ्या शहरामध्ये विशिष्ट भूखंड निश्चित करून त्यावरती उद्यान विकसित केले जाते. लक्षात घेत असताना ते कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या प्रकारचे आहे त्यावरती अवलंबून असते. त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे परसबाग. घराभोवती, घराच्या समोर किंवा घराच्या पाठीमागे परसबाग विकसित केलेले असते. यालाच किचन गार्डन किंवा सकस आहार, न्यूट्रिशन गार्डन असेही म्हणतात. परसबागेतून आपणास दैनंदिन गरजेसाठी भाजीपाला उपलब्ध होतो. यासाठी परसबागेमध्ये फळभाज्या जसे टोमॅटो, वांगी, मिरची, भेंडी, गवार यांचे उत्पादन घेता येते. तसेच मूळ भाज्यांचेही मूळ भाज्यामध्ये मुळा, गाजर, बीट यासारख्या वनस्पतींची लागवड करता येते. तर पालेभाज्यामध्ये पालक, मेथी, पुदिना, कोथिंबीर, आंबाडा, चाकवत यांचीही लागवड करता येते. कंदवर्गीय भाजीपाल्यामध्ये परसबागेत आपल्याला लावता येतो. यामध्ये बटाटा, रताळी, कांदा, लसूण इत्यादींचा समावेश होतो. तसेच काही शेंगवरी भाजीपालाही आपल्याला लावता येतील. यामध्ये घेवडा, शेवगा, पावटा, वाटाणा, चवळी, गवार इत्यादी भाजीपाला लावून परसबागेतून आपल्याला सकस आहार उपलब्ध होतो. त्यामध्ये रासायनिक खतांची मात्राही कमी असते. परसबागेमध्ये कीटकनाशकांचा आणि बुरशीनाशकांचा कमीत कमी वापर केलेला असतो. त्यामुळे आरोग्यास हानिकारक, अपायकारक असलेला भाजीपाला बाजारातून घेण्यापेक्षा परसबागेतून आपल्याला तो सहज उपलब्ध होऊ शकतो. तर पुढचा मुद्दा आहे उद्यान विद्येच्या शाखा आणि त्याचे वर्गीकरण. उद्यानशास्त्र ही कृषीशास्त्रातून विकसित झालेले एक शास्त्र आहे. उद्यानशास्त्राच्या खालील प्रमाणे काही शाखा या ठिकाणी स्पष्ट केलेल्या आहेत. तर ती पहिली शाखा आहे ती म्हणजे ओलेरिकल्चर. यामध्ये भाजीपाला उत्पादन, साठवण, प्रक्रिया आणि विक्री यांचा समावेश होतो. भाजीपाल्याबरोबरच मूळवर्गीय वनस्पती, खोडवर्गीय वनस्पती, पानवर्गीय वनस्पती, फुले, फळे, कडधान्ये यांची साठवण आणि विक्री करण्यास शास्त्रशुद्ध अभ्यास ओलेरिकल्चरमध्ये केला जातो. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे फुल उद्यानशास्त्र, याला इंग्रजीमध्ये फ्लोरिकल्चर असे म्हणतात. यामध्ये वेगवेगळ्या फुलांचा जसे गुलाब, जास्वंद, चमेली, मोगरा, जाई, जुई, शेवंती, अबोली यांचे उत्पादन, निगा, विक्री यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास केलेला असतो. फुल उद्यानशास्त्रासाठी जमिनीचे क्षेत्रफळ हे मर्यादित ठेवून काही वेळा ग्रीन हाऊसच्या माध्यमातून फुलांचे उत्पादन घेतले जाते. फुलांचा वापर वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी, सुशोभीकरण करण्यासाठी केला जातो. उद्यान विद्याशाखेतली पुढची शाखा आहे ती म्हणजे रोपवाटिका. त्याला इंग्रजीमध्ये नर्सरी क्रॉप कल्चर असं म्हटलं जातं. उद्यानामध्ये कमी वेळेत जर भाजीपाल्यांची, फुलझाडांची, फळझाडांची लागवड करायची असेल तर अशा वेळी रोपवाटिकेतून रोपे उपलब्ध करून ती उद्यानामध्ये लावली जातात. यासाठी रोपवाटिकेमध्ये रोप तयार करणे, संकरित रोपांची पैदास करणे, कलम करणे इत्यादी प्रक्रिया केल्या जातात. रोपवाटिकेमधून आपणास आंबा, पेरू, चिकू, लिंबू, मोसंबी, संत्री, द्राक्ष यांची दर्जेदार रोपे आपल्याला उपलब्ध होतात. तर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे सपाट पृष्ठभागातील उद्यान किंवा पृष्ठभागावरील उद्यान, त्यालाच लँडस्केप हॉर्टिकल्चर असं म्हटलं जातं. उद्यानविद्येच्या या शाखेमध्ये भूपृष्ठावरील म्हणजेच बंगल्यासमोरील किंवा घरासमोरील मोकळ्या जागेत तसेच मोठ्या हॉस्पिटल, शासकीय कार्यालयाचा परिसर आकर्षित करण्यासाठी ही शाखा कार्य करते. या शाखेद्वारे वनस्पतीची निगा आणि त्यांची वाढ यांचे शास्त्रोचित ज्ञान या पद्धतीद्वारे दिले जाते. हा प्रकार आहे तो म्हणजे इंटेरियोस्केपिंग. त्यामध्ये इमारतीच्या बाहेर बाग बगीचा असतो. त्याचप्रमाणे इमारतीच्या आतमधील सजावट करण्यासाठी काही वेळा लहान लहान कुंड्यामध्ये फुलझाडांची तसेच फुलं झाडे नसलेल्या पण कमी सूर्यप्रकाशात येणाऱ्या वनस्पतींची सुंदर प्रमाणात मांडणी केलेली असते. त्यामुळे इमारतीतील वातावरण
वातावरण आल्हाददायक राहण्यास मदत होते. याचे ज्ञान इंटेरियोस्केपिंग द्वारे आपल्याला याची माहिती मिळत असते. तर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे पॅमोलॉजी. या शाखेद्वारे आपणास फळांचा आणि कठीण पृष्ठभाग असलेल्या फळांचा अभ्यास करता येतो. यामध्ये कवठ, बदाम, नारळ, अक्रोड इत्यादी फळांची माहिती या शाखेमध्ये आपल्याला दिली जाते. तर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे ग्रीन हाऊस मॅनेजमेंट. यामध्ये हरितगृहामध्ये ज्या रोपांची वाढ केली जाते किंवा काही वेळा मोठमोठ्या हरितगृहामध्ये फुलझाडांची पैदास करून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवले जाते. जसे इंटरनल प्लांटेशन यासाठी आवश्यक असलेल्या रोपांची वाढ हरितगृहामध्ये केली जाते. यामध्ये पाणी, माती, खते, हवामान यांची व्यवस्थापन करणे आवश्यक असते. या सर्व गोष्टींचा अभ्यास उद्यानविद्येच्या हरितगृह या शाखेमध्ये केला जातो. त्यानंतर 8वा प्रकार आहे हॉर्टिकल्चर थेरपी. यामध्ये अलीकडच्या काळामध्ये ॲलोपॅथी नॅचरल थेरपीचा उपयोग केला जातो. हॉर्टिकल्चर थेरपीमध्ये आजारी व्यक्तीला उद्यानाद्वारे त्याच्या शरीरामध्ये होणाऱ्या यातना कमी करण्यासाठी हे शास्त्र वापरले जाते. दारिद्र्य कमी करण्यात उद्यानविद्येचे महत्त्व. दारिद्र्याचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा त्यामध्ये 2 वेळचे पुरेसे अन्न न मिळणे, आरोग्याच्या सोयीसुविधांचा अभाव असणे, राहण्यासाठी निवारा नसणे, शुद्ध पिण्याचे पाणी न मिळणे या सर्वांचा समावेश होतो. दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी जागतिक बँक, देशातील राष्ट्रीय बँका जसे SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच राज्य स्तरावरील शासनाच्या योजना यांची एकत्रित प्रयत्न करून दारिद्र्य निर्मूलनासाठी महिला बचत गट, लघु उद्योगांचा विचार केला आहे. भारताची मुख्य अर्थव्यवस्था ही कृषी उत्पादनावर आधारित आहे. शेतीमधून मिळणाऱ्या उत्पादनाचा चांगला किंवा वाईट परिणाम हा अर्थव्यवस्थेवर होत असतो. याचा विचार करून 1972 नंतर देशामध्ये MS स्वामीनाथन यांच्या प्रमुख कार्यामुळे पहिली हरित क्रांती घडून आली. त्यामुळे शेतीकडे एक उद्योग म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन आपणास मिळाला आहे. उद्यानशास्त्र ही कृषीशास्त्राची एक उपशाखा आहे. कृषीशास्त्रामध्ये जे पूरक उद्योग सांगितले आहेत त्यामध्ये पशुपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय तसेच अलीकडे यामध्ये उद्यानशास्त्राचा समावेश केला आहे. कारण शेतीचे उत्पादन मोठ्या क्षेत्रफळावर घेण्याऐवजी ते जर कमी क्षेत्रफळावर घेतले आणि त्यामधून अधिक उत्पादन मिळाले तर त्याचा फायदा शेती क्षेत्र कमी असलेल्या व्यक्तीला होतो. यासाठी रोपवाटिका तयार करणे, हरितगृहांची निर्मिती करणे, दर्जेदार बियांचा उपयोग करून आर्थिक उत्पादन वाढवणारी पिके घेणे, त्याचबरोबर भविष्याचा विचार करून चिंच, आंबा, फणस यासारख्या वृक्षांची लागवड करणे. तसेच ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाण अधिक आहे आणि जंगलाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी बांबू वर्गीय वनस्पतींची लागवड करणे, सागवान वृक्ष लागवड करणे. यामधून आर्थिक उत्पन्नाचे स्रोत उत्पन्न किंवा मिळू शकतात. दारिद्र्य निर्मूलनासाठी सामुदायिक शेतीची संकल्पना आता पुढे येत आहे. तशाच प्रकारे जर एखाद्या महिला गटाने लहान क्षेत्रावरती उद्यानशास्त्राचा अभ्यास करून भाजीपाला, फळभाज्या यांचे उत्पादन घेतले तर त्यांचा फायदा त्या महिलांना होतो. फलोद्यानशास्त्राचा उपयोग करून किंवा उद्यानशास्त्राद्वारे खालील बाबींचा विचार करून आपल्याला दारिद्र्य निर्मूलन करता येईल. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे उत्पादनाचे माध्यम. इतर हंगामी किंवा धान्य पिकापेक्षा हॉर्टिकल्चरच्या पिकांची लागवड फायदेशीर ठरते. या पिकांचे उत्पन्न धान्य पिकांच्या उत्पन्नापेक्षा अनेक पटीने जास्त असते. त्याचप्रमाणे किमतीचा विचार केल्यास फायदा देखील अधिक पटीने होत असतो. उदाहरणार्थ गहू, भात पिकांचे एकेरी उत्पन्न जास्तीत जास्त 20 ते 25 क्विंटल असते. बाजारभावाने त्याची किंमत सरासरी 20 ते 25 हजार रुपयापर्यंत मिळते. त्याऐवजी जर आपण केळी, द्राक्षे यांचे उत्पादन घेतले तर मिळालेले उत्पन्न हे खर्च वजा जाता काही लाखामध्ये आपल्याला मिळते. 2. रोजगार निर्मिती. भारतासारख्या लोकसंख्येची अधिक घनता असलेल्या देशात बेरोजगारीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे दारिद्र्यही वाढत आहे. दारिद्र्य निर्मूलनासाठी कृषीप्रधान भारत देशामध्ये अधिकाधिक लोकसंख्येचा उपयोग हॉर्टिकल्चर मध्ये आपल्याला करता येईल. हॉर्टिकल्चर मधून घेतलेली पिके ही हंगामी असतात तर काही वेळा ती कायमस्वरूपी रोजगार निर्माण करून देणारे असतात.
जसे हॉर्टिकल्चरद्वारे फळ उत्पादन घेतले तर कायमस्वरूपी आपल्याला रोजगार निर्मिती होते व मजुरांना कायम रोजगार उपलब्ध होतो. याद्वारे आर्थिक उत्पन्नही वाढते. याचा फायदा आपल्याला दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी करता येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे औद्योगिक महत्व. बऱ्याच उद्योगांना किंवा लघु उद्योगांना कच्चा माल हा हॉर्टिकल्चरच्या पिकापासून मिळतो. उदाहरण, आवळ्याचा उपयोग च्यवनप्राश करणाऱ्या कंपन्या कच्चा माल म्हणून पुरवठा म्हणून करता येईल. आवळा हा बहुउपयोगी वनस्पती असल्याने याद्वारे आर्थिक उत्पन्नाचे स्रोत म्हणून याच्याकडे पाहिले जाते. तर पुढचा मुद्दा आहे धार्मिक महत्व. भारतामध्ये सर्व धर्मीय लोक राहतात, त्यामुळे फळे, फुले आणि वृक्ष यांना अनन्यसाधारण महत्व आहे. देवपूजेसाठी आंबा, नारळ, केळी, बेल, बोर, अंजीर, फणस, सुपारी, कमळ, झेंडू, गुलाब इत्यादी फळांचा व फुलांचा, पानांचा वापर बारमाही केला जातो. यामधूनही आपल्याला आर्थिक उत्पन्न चांगल्या प्रमाणामध्ये मिळू शकते. तर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे सौंदर्याचे प्रतीक. हिरवेगार व जोमाने वाढणारे वृक्ष, फुलझाडे ही तारुण्य व जीवनाचे प्रतीक म्हणून मुघल काळापासून मानली जातात. हे पुढचं जरा अवघडच आहे सगळं. तर हे शब्द वेगळे वेगळे थांबा तिथं बघा मग वाचा ना तिथं. यामधून मुघल, इंग्रज यांच्या काळात रस्त्याच्या दुतर्फा बागेमध्ये, इमारत व महालाच्या परिसरामध्ये सुंदर वृक्ष लागवड केली जात असे. त्यांची निगा राखण्यासाठी आवश्यक कामगारांची आवश्यकता असते. यामधूनही आपण दारिद्र्य निर्मूलन करू शकतो. तर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे शाकाहारी लोकसंख्या. बहुसंख्य भारतीय लोकांच्या गरजेनुसार फळे व भाज्यांचे उत्पादन फारच कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे त्याच्या लागवडीतूनही आपण उत्पन्नाचा एक स्रोत निर्माण करू शकतो आणि दारिद्र्याचे प्रमाण आपल्याला कमी करता येईल. या पुढचा मुद्दा आपण पाहणार होतो म्हणजे असा, उद्यान विद्याशास्त्राच्या विकसनामध्ये सहभागी राष्ट्रीय पातळीवरील संस्था. म्हणजेच भारतामध्ये उद्यानशास्त्राचा विकास करण्यासाठी कोणकोणत्या संस्थांची स्थापना करण्यात आली आहे. भारतामध्ये हॉर्टिकल्चरच्या विविध संस्था कार्यरत आहेत. या सर्व संस्था काही वेळा कृषी संस्था म्हणूनही कार्यरत आहेत. यामध्ये प्रामुख्याने ज्या संस्था आहेत त्यांची माहिती आपण पुढील प्रमाणे घेणार आहोत. त्यामध्ये पहिली संस्था आहे ती म्हणजे NHB म्हणजेच नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड. ही भारत सरकारची स्वायत्त संस्था आहे. 1984 मध्ये या संस्थेची स्थापना झाली. याला 1960च्या कायद्यानुसार स्वायत्त संस्था म्हणून घोषित करण्यात आले आहे. या संस्थेचे मुख्य कार्यालय हरियाणामधील गुरगाव येथे आहे. या संस्थेद्वारे उच्च तंत्राचा वापर करून उद्यान विकसित करण्याचा काही राज्यामध्ये एक पट्टा तयार केला जातो. त्याला ग्रीन बेल्ट असे म्हणतात. त्याचबरोबर पडीक जमिनीवरही फळबागांची लागवड करण्यास शेतकऱ्यांना मदत केली जाते. संशोधन आणि विकास यामधून उत्पादित झालेल्या फळांवर प्रक्रिया करून टिकाऊ स्वरूपाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना याद्वारे मार्गदर्शन केले जाते. उत्पादित झालेला दर्जेदार इतर देशांमध्ये पाठवण्यासाठी ही संस्था कार्य करते. त्याचबरोबर भारतामध्ये कोणकोणत्या फळपिकांना अधिक मागणी आहे याचा विचार करून तेथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. त्यानंतर पुढची संस्था आहे अखिल भारतीय द्राक्ष संशोधन संस्था पुणे. कृषी क्षेत्रामध्ये द्राक्ष पिकांना कॅश क्रॉप म्हणून ओळखले जाते. द्राक्ष बागांची काळजी घेण्यासाठी, दर्जेदार उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक असते. यासाठी पुणे येथे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन संस्था कार्य करते. या संस्थेद्वारे द्राक्षांच्या वेगवेगळ्या जाती विकसित केल्या आहेत. हवामानाच्या बदलांचा पिकावरती कोणता परिणाम होतो किंवा परिणाम कमीत कमी करण्यासाठी या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. यासाठी या संस्थेने आपले काही उद्देश आपल्या समोर ठेवलेले आहेत. पहिला उद्देश आहे ताजी फळे, वाईन, मनुके व ज्यूस यांच्या निर्मितीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे. 2. कमीत कमी रासायनिक खतांचा वापर करून दर्जेदार उत्पादन घेणे. 3. कृषी संशोधनामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवणे. आणि 4. गुणवत्तापूर्ण द्राक्ष पिकांसाठी उच्च तंत्राचा वापर करणे. ही संस्था कार्य करते. त्याचबरोबर ही संस्था जी आहे इंडियन नॅशनल काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्चच्या अंडर काम करते. त्यानंतर पुढची संस्था आहे, तिसरी संस्था आहे राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था सोलापूर. याची स्थापना झाली 16 जून 2005 या साली.
राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था ही सोलापूर येथे सन 16 जून 2005 रोजी स्थापन झाली आहे. ही संस्था सुद्धा इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली काम करते. महाराष्ट्रातील दुष्काळी पट्ट्यामध्ये सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड या भागांचा समावेश होतो. तसेच महाराष्ट्राला लागून असलेल्या आंध्र प्रदेश, कर्नाटक या भागातील दुष्काळी पट्ट्यांचाही यामध्ये समावेश होतो. या भागातील लोकांनी डाळिंब उत्पादनातून आर्थिक जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. याचा विचार करून सन 2010 व 11 या आर्थिक वर्षात जे डाळिंबाचे उत्पादन झाले ते 7.43 लाख टन एवढे होते. हे उत्पादन 2015 पर्यंत दुप्पट करण्यासाठी व डाळिंब रोगावर पडणाऱ्या तेल्या रोगाचे निर्मूलनासाठी ही संस्था कार्य करते. तेल्या रोगाचे संशोधन करण्यासाठी जवळजवळ 52 एकराच्या परिसरामध्ये संशोधन कार्य सुरू आहे. यामध्ये डाळिंबाच्या दर्जेदार उत्पादनाबरोबरच शेतकऱ्यांना डाळिंबावरील प्रक्रिया करण्यासाठीच्या उद्योगासाठी माहिती दिली जाते. डाळिंब प्रक्रिया उद्योगामध्ये डाळिंबापासून ज्यूस तयार करणे, जाम तयार करणे असे लहान सहान उद्योग याचे मार्गदर्शन या संस्थेमार्फत शेतकऱ्यांना दिले जाते. उद्यानशास्त्रामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळी कृषी विद्यापीठे जसे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यासारख्या संस्था शेतकऱ्यांना उद्यानशास्त्र विकसित करण्यासाठी मार्गदर्शन करत असतात. प्रत्येक कृषी विद्यापीठामध्ये उद्यानशास्त्रासाठी मार्गदर्शन करत असतात. प्रत्येक कृषी विद्यापीठाच्या उद्यानशास्त्रासाठी मार्गदर्शनासाठी एक विभाग असतो. त्यामधून फळांची लागवड, फुलांची लागवड या संदर्भात माहिती शेतकऱ्यांना दिली जाते. भारतामध्ये वेगवेगळ्या फळभाज्यांसाठी व फळांसाठी काही नामांकित संस्था कार्यरत आहेत. यामध्ये सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे CPRI ही संस्था हिमाचल प्रदेशामध्ये शिमला येथे बटाटा प्रक्रिया आणि उत्पादन यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करते. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल ही संस्था उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे भाजीपाला उत्पादनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करते. वृक्ष लागवडीसाठी सेंट्रल प्लांटेशन क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट ही संस्था केरळमध्ये कार्य करते. उद्यानशास्त्रामध्ये हवामान, पाणी, तापमान याला अत्यंत महत्त्व आहे. योग्य तापमानामध्ये जर उत्पादन घेतले तर अधिक फायदा होतो. यासाठी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ टेम्परेचर हॉर्टिकल्चर म्हणजे CITH ही संस्था जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथे, तसेच कॉफी उत्पादनासाठी भारतामध्ये सेंट्रल कॉफी रिसर्च इन्स्टिट्यूट CCRI ही संस्था चिकमंगळूर येथे कार्यरत आहे. उद्यानशास्त्रामध्ये औषधी वनस्पती लागवडीला अधिक महत्त्व आहे. औषधी वनस्पतीमधून आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्यात येतो. यासाठी नॅशनल रिसर्च सेंटर फॉर मेडिक्लिनिकल अँड ॲरोमॅटिक प्लांट्स ही संस्था गुजरातमध्ये बोरीआवी येथे औषधी वनस्पतीचे उद्यान विकसित करणाऱ्या संस्थांना मार्गदर्शन करते. नारळ व नारळावरील प्रक्रिया उद्योगासाठी कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड ही संस्था केरळ येथील कोची येथे कार्य करते. या ठिकाणी शेतकऱ्यांना तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम केले जाते. तर अशा प्रकारे आजच्या तासाला आपण हॉर्टिकल्चर तसेच हॉस्पिटॅलिटी या दोन महत्त्वपूर्ण संकल्पनाविषयी माहिती अभ्यासली आहे.